we are starting the probability distribution. Probability distribution. Okay. So if we classify this topic, so there are three distributions are there. There are three distributions. First one is the, I think that is binomial distribution. Binomial distribution. And second one is the Poisson distribution. That is the Poisson distribution. And last one that we have to study in this topic is the normal distribution. Normal distribution. Okay, that we have to study. So first of all, we will study about the binomial distribution. Then we will discuss about the Poisson distribution. And at last, we will discuss about the normal distribution. Okay, and at last, we will discuss about the normal distribution. So every distribution has different formula. प्रत्येकासाठी वेगळा वेगळा फॉर्म्युला आहे. बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला वेगळा, पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा वेगळा आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्याला एक ग्राफ स्टडी करायचा आहे. ठीक आहे. सो फर्स्ट गिव्ह हेडिंग बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. First of all, give heading binomial distribution and then we will start problem on that. Just a second. Okay. सो तुम्हाला काय ऑडिओ व्हिडिओ मध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. ओके, ठीक आहे. सो राईट डाऊन द फर्स्ट प्रॉब्लेम ऑफ binomial distribution. Write down first problem of binomial distribution. Write down first problem of binomial distribution. Right. An unbiased coin is tossed. Unbiased coin is tossed 6 times. 6 times. Find the probability of getting 2 heads. Probability of getting 2 heads. So this is the first simple question. We will see simple question first. नंतर आपण हळूहळू डिफिकल्टी लेवल वाढवत जाऊ. ठीक आहे. सो व्हॉट इज गिवन नाव. बघा काय सांगितलं की एक कॉइन आहे म्हणून सांगितलं त्यांनी. ठीक आहे. An unbiased coin is tossed 6 times. किती वेळा टॉस केलेला. 6 वेळेला. 6 times. सो n ची व्हॅल्यू काय असणार आहे. n equal to 6. 6 times means that is n. ओके. नाव आता 2 हेड आहेत. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एखादा कॉइन टॉस करता त्यावेळेस एकतर हेड किंवा टेल येण्याचे चान्सेस असतात. बरोबर आहे. बरोबर आहे का सांगा. ज्यावेळेस तुम्ही कॉइन टॉस करता त्यावेळेस एकतर हेड येणार किंवा टेल येणार. राईट. बरोबर. म्हणजे 2च पॉसिबिलिटी आहेत. ओनली 2 पॉसिबिलिटीज आर देअर. एकतर हेड किंवा टेल. ठीक आहे. मग 2 पैकी हेड येण्याची प्रोबॅबिलिटी किती. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड. हेड यायची प्रोबॅबिलिटी किती असेल. येस, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड. तुम्ही कमेंट करू शकता. यू कॅन कमेंट. लक्षात येतं का बघा मी काय सांगतोय.
ज्यावेळेस तुम्ही कॉइन टॉस करता, अनबायस्ड कॉइन म्हणजे काय, एकीकडे हेड असणार आहे, एकीकडे टेल, म्हणजे छापा काटा आपण म्हणतो, छापा आणि काटा, असं एकीकडे हेड एकीकडे टेल असणार. ठीक आहे. सो असं जर कॉइन मी टॉस केला तर त्याचे दोन चान्सेस आहेत, एक तर हेड येणार किंवा टेल येणार. बरोबर, हेड किंवा टेल. मग हेड येण्याचे चान्सेस काय, एकच ना, दोन पैकी एकदा तुम्ही कॉइन टॉस केला, एक तर हेड येणार किंवा टेल येणार. क्लिअर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड पी जर असेल तर ती 1/2 असेल. 2 का आलं तर दोनच पॉसिबिलिटी आहेत. फॉर एक्झाम्पल समजा आपण जर डायस घेतला म्हणजे सापशिडीचा ठोकळा, तर त्याच्यामध्ये किती चान्सेस आहेत, किती चान्सेस आहेत. जसं कॉइन मध्ये फक्त दोनच चान्सेस होते. बरोबर, जसं कॉइन मध्ये किती चान्सेस होते, दोनच, तसं डायस मध्ये किती चान्सेस असतात. सो कमेंट करा. आय थिंक माईक तुमचे म्यूट असतील सगळे. बरोबर, आहेत का जागेवर तुम्ही? ओके, ठीक आहे. सो लक्ष द्या. सी, सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड किती असणार आहे, 1/2. मग जर प्रोबॅबिलिटी गेटिंग हेड 1/2 असेल तर क्यू म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट गेटिंग हेड. हेड नाही येण्याचे चान्सेस काय, आता ऑफकोर्स हेड नाही येण्याचे चान्सेस म्हणजे टेल येणार. कॉइन वर एक तर छापा येणार किंवा काटा येणार. बरोबर आहे का, एक तर छापा येणार किंवा काटा येणार. सो क्यू म्हणजे काय, हेड येण्याची प्रोबॅबिलिटी नसणे. व्हॉट इज पी? पी इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ, पाहिजे तर लिहून ठेवा, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड. ओके, and what is Q? Probability of not getting head. Probability of not getting head. Not getting head याचा अर्थ काय, टेल येणार. बरोबर आहे का, नॉट गेटिंग हेड याचा अर्थ काय येणार, टेल येणार त्याच्यामध्ये. सो ती पण प्रोबॅबिलिटी काय असणार आहे, 1/2. 1/2 असणार. ऍक्च्युली क्यू आपण कसा काढतो, क्यू इज इक्वल टू, बघा कसा काढतो आपण, क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी करतो आपण. क्यू इक्वल टू 1 मायनस पी करतो, 1 मायनस पी. सो 1 just second. Wait. सो क्यू कसं काढणार आपण, 1 मायनस पी करायचं, 1 मायनस पी. सो 1 मायनस पी ची व्हॅल्यू किती आपण पकडली आहे, 1/2. म्हणजे जर कॉइन असेल तर ती कायम प्रोबॅबिलिटी 1/2 असणार आहे, जर कॉइन असेल तर. सो 1 मायनस 1/2 करा, यू विल गेट क्यू इज इक्वल टू 1/2. ओके, क्यू इज इक्वल टू 1/2 यू विल गेट. सो पी कळालं, एन कळालं आणि क्यू कळालेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला क्वेश्चन काय विचारला त्यांनी, फाइंड काय करायचं तुम्हाला, फाइंड द प्रोबॅबिलिटी, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स. 2 हेड्स मीन्स आर इज इक्वल टू 2. 2 हेड ज्या वेळेस तुम्ही 6 वेळा कॉइन टॉस करता, त्यापैकी 2 वेळा हेड येण्याचे चान्सेस किती, असं त्यांनी विचारलेलं तुम्हाला. हेड येण्याचे चान्सेस किती, असा क्वेश्चन त्यांनी तुम्हाला विचारलेला आहे. ओके, सो आर ची व्हॅल्यू 2 घ्यायची. नाउ सी हियर सोल्युशन. आता हा जो डिस्ट्रीब्युशन आहे आपला पहिला डिस्ट्रीब्युशन आहे. फर्स्ट डिस्ट्रीब्युशन मीन्स बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. बायनोमियल डिस्ट्रीब्युशन आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. सो
बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. बाय बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. सो PR चा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. PR इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टू हेड्स. P ऑफ R इक्वल टू NCR P रेस टू R Q रेस टू N मायनस R हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. ठीक आहे. सो P ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टू हेड्स, R ची व्हॅल्यू घ्यायची 2, कारण त्यांनी आपल्याला 2 हेड येण्याचे चान्सेस प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे. सो N किती आहे? 6. किती वेळा तुम्ही कॉइन टॉस केलेला आहे? 6 वेळेला. सो 6 R ची व्हॅल्यू 2 घ्यायची आहे. नेक्स्ट P इज 1/2. 1/2 म्हणजे 0.5 जरी लिहिलं तरी चालेल. P 0.5 जरी तुम्ही लिहिलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. आणि Q पण काय असणार आहे? 0.5. जर कॉइन असेल तर P आणि Q च्या व्हॅल्यू या सेम राहतात, बदलत नाही. P and Q will remain same. P ची व्हॅल्यू 0.5, Q ची व्हॅल्यू 0.5. ओके. सो 6 CR, P is 0.5 इंटू आहे तर 0.5 raised to R means 2 into Q again 0.5 raised to N minus R. What is N? Again 6. 6 minus 2. So probability of getting 2 head equal to, आता NCR लक्ष द्या. 6C2 चा अर्थ काय लक्ष द्या. 6C2 याचा अर्थ काय असतो बघा. 6 into 5 upon 2 into 1 असा असतो याचा अर्थ. लक्षात. फॉर एक्झाम्पल समजा हे असं असतं 6C3 असतं तर काय केलं असतं 6 into 5 into 4 3 डिजिट मागे जायचं. इंक्लुडिंग 6 3 डिजिट मागे जायचं. 6 into 5 into 4 इथे 3 दिले ना. डिवायडेड बाय काय होणार? 3 into 2 into 1 होणार. डिवाइड बाय 3 into 2 into 1. लक्षात येत आहे. आता हे काय आपल्याला कॅल्सीवर टाकायचं नाही, सगळं कॅल्सीवर बटन आहे. त्याला NCRचं कॅल्सीवर आपल्याकडे बटन आहे. ओके. सो ते आपण टाकणार आहे बटन. आता ते युज करणार आहे. NCRचं बटन सगळ्यांना माहिती आहे का कुठे ते? NCRचं बटन सगळ्यांना माहित आहे का? सो जस्ट बघा, AC जो बटन आहे AC जे बटन आहे, AC बटनच्या खाली इथं डिवाइडचं चिन्ह, डिवाइड भागाकार. शिफ्ट प्रेस करून ते प्रेस करायचं. पहिला काय प्रेस करायचं? 6. पहिला 6 प्रेस करा, त्यानंतर शिफ्ट NCR आणि 2 प्रेस करा. ठीक आहे. लक्षात आलं का तुमचं? 6C2 इंटू काय करणार? 0.5 रेस टू 2 इंटू 0.5 रेस टू 6 minus 2 म्हणजे 4 करा. 4. याचा आन्सर सांगा मला. कमेंट करा आणि याचा आन्सर सांगा. येस, याचा आन्सर सांगा. सगळ्यांनी याचा आन्सर सांगा. येस. किती येतं सगळ्यांना टाईप करता येतं का? पहिला ते सांगा. 6CR into 0.5 raised to 2 into 0.5 raised to 4. 6 minus 2 is the 4. Yes. .234 येते का सगळ्यांचा आन्सर? 0.2343 येत असेल. 0.2343. सो दिस इज द आन्सर. सगळ्यांनी चेक करा एवढं येतं का? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स. हे सगळ्यांचं आन्सर एवढं येतं का? चेक करा. येस. कोणाचं काय डाऊट असेल तर सांगा मला. येत नाही, डाऊट आहे, वेगळा आन्सर येतं असं कोण आहे का?
ओके, आता माईक अनम्यूट करता येतो का बघा सगळ्यांना, येतंय का? होय सर. ओके, ठीक आहे, चला. सो 0.2343 दॅट इज द आन्सर. ओके, सगळ्यांना हे समजलंय का? आता यात काय कोणाला डाऊट आहे सांगा. कॉइन जर असेल तर प्रोबॅबिलिटी पी ची व्हॅल्यू 0.5 असणार, क्यू ची व्हॅल्यू 0.5 असणार. एन म्हणजे किती वेळा कॉइन टॉस केलं हे बघायचं, 6 वेळा. आणि फॉर्म्युला हाच वापरायचा आहे, फॉर्म्युला वेगळा नाही. ओके, हा फॉर्म्युला सगळ्यांनी पाठ करून ठेवा. पी आर इज इक्वल टू एनसीआर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. चला, का डाऊट काय बोला सर वरचं दाखवा. ओके, क्वेश्चन पाहिजे का? नाही बा. चला, तुमचं झालं की सांगा. हा पहिला प्रॉब्लेम आहे, 2 मार्क्ससाठी सिंपल प्रॉब्लेम आहे अगदी. पुढं आपण जाऊ. ओके, झालंय का सगळ्यांचं? येस, क्वेश्चन झालंय का सांगा सगळ्यांचं. कोणाला काय डाऊट आहे असेल तर विचारा. सर स्क्रीन स्क्रीन चालू आहे, स्क्रीन इज विजिबल. तुम्ही एक काम करा, लेफ्ट व्हा, परत जॉईन व्हा, तुम्हाला दिसेल स्क्रीन. बाकीच्यांना दिसते ना स्क्रीन? हॅलो, स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? ओके, नेक्स्ट. So write down next question, question number 2. Write down next question, question number 2. Write down. Write down. An unbiased coin. An unbiased coin is tossed 5 times. Is tossed 5 times. Is tossed 5 times. Find the probability of getting head. Find probability of getting head. Okay, so this is the question. First of all, write down given data. So again, this is the question of coin. ओके, कॉइनचा क्वेश्चन आहे. स्क्रीन दिसतीये का सगळ्यांना? येस, स्क्रीन दिसतीये का? शिंदे? होय सर. दिसते. होय सर. ओके, सो आता बघा, परत कॉइनचा प्रॉब्लेम आहे. सो परत घ्यायची, पी ची व्हॅल्यू घ्यायची 0.5. हे फिक्स ठरलेलं आहे, 1/2. 1/2 म्हणजे 0.5. क्यू ची व्हॅल्यू घ्यायची 0.5, हे पण ठरलेलं आहे. क्यू ची व्हॅल्यू घ्यायची 0.5. ओके, नेक्स्ट. अगेन क्यू इज इक्वल टू 0.5. एन ची व्हॅल्यू किती घेणार सांगा? एन ची व्हॅल्यू किती घेणार? 5. येस, टॉस 5 टाइम्स म्हटलं का? टॉस 5 टाइम्स. सो एन ची व्हॅल्यू घ्यायची 5. ठीक आहे, आणि आता फाइंड काय करायचं तुम्हाला? फाइंड काय विचारलेलं आहे फाइंडला? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड. गेटिंग हेड म्हणजे सिंगल हेड. आर ची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची 1. आर ची व्हॅल्यू 1 घ्यायची. 1. आर इज इक्वल टू काय घ्यायचं? 1 घ्यायचं. ओके, सो सोल्युशन सेम फॉर्म्युला यूज करा. बायनोमियल फंक्शन, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन वी हॅव टू यूज. बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. सगळ्यांना एनसीआर कसं टाईप करायचं माहिती आहे.
सो जस्ट पुट करा कॅल्सीवर आणि आन्सर सांगा. सर बोला. वरच्या पी क्यू आणि यांच्या व्हॅल्यू कशा आली हो? कोण आहे? मग आता सांगितलं की पी आणि क्यू आणि आर ची व्हॅल्यू कशी आली ती. लेट जॉईन झाला का? होय. P is equal to 0.5, Q is equal to 0.5, P ची व्हॅल्यू 0.5 जर कॉइन असेल लक्ष द्या. P is equal to 1/2. 1/2 का? ज्यावेळेस तुम्ही कॉइन टॉस करता त्यावेळेस एक तर हेड येणार किंवा टेल येणार, दोनच चान्सेस आहेत. एक तर हेड किंवा टेल दोनच चान्सेस आहेत, म्हणून डिनॉमिनेटरला 2 आलं. त्यातलं हेड येण्याचे चान्सेस काय? एकच. एक तर हेड येईल किंवा टेल येईल, बरोबर आहे. दोन्ही ऍट अ टाइम येणार नाही. दोन्ही वेळेस छापा किंवा ऍट अ टाइम दोन्ही छापा किंवा काटा कसं दाखवेल? नाही दाखवणार, कुठली तर एक बाजू दाखवणार ना. सो 2 चान्सेस पैकी एक येणार आहे. लक्षात येते का बघा. प्रोबॅबिलिटी किती चान्सेस आहेत? 2. आणि हेड येण्याचे चान्सेस किती? 1. सो 1/2. आलं का लक्षात? इथे लिहिलंय बघा. आणि क्यू काय? प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट गेटिंग हेड. क्यू म्हणजे टेल येण्याचे चान्सेस किती? काटा. हेड म्हणजे छापा, टेल म्हणजे काटा. सो 1/2 1/2 म्हणून हे 0.5 0.5 आलेलं. हे समजलं का? येस. होय. आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही टायर्स घेतलाय, सापशिडी खेळताना जो ठोकळा असतो तो घेतला, तर त्याच्यात किती चान्सेस असतात? डिनॉमिनेटरला किती येणार? किती आकडे असतात त्याच्यावर? जो सापशिडीचा ठोकळा आहे ज्यावेळेस तुम्ही टाकता 6 येणार ना. 6 आकडे असतात त्याच्यावर. 6 चान्सेस आहेत. सो डिवाइडला 6 येणार. मग एक येण्याचे चान्सेस किती? 1/6. 2 येण्याचे चान्सेस किती? प्रत्येकाचे चान्सेस 1/6 असणार. ओके. सो तसं कॉइन जर असेल तर पी ची व्हॅल्यू 0.5 आणि क्यू ची व्हॅल्यू 0.5 हे फिक्स आहे, यात बदल होत नाही. फक्त किती वेळा टॉस केला त्यानुसार यांची व्हॅल्यू बदलणार. n = 5. आता याच्यात व्हॅल्यू टाका. आर ची व्हॅल्यू 1 टाका आणि मला आन्सर सांगा. 5 C 1 Sir, 0.156. 0.156 correct. So P is again 0.5 raised to R. R ची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे इंटू Q. Q परत 0.5 आहे, परत N. N is 5 minus 1. So find out the answer of probability of getting one head. That is 0.156. ओके. सगळ्यांचा आन्सर येते का सांगा. कोणाला डाऊट आहे सांगा याच्यामध्ये? बोला. येस. डाऊट कोणाला आहे का सांगा. हॅलो. बोला. सगळ्यांचं क्लिअर आहे? पुढे जाऊया. हो सर. ओके. चला, कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही मध्ये थांबवून विचारा. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. So write down the question. An unbiased coin is tossed. Wait. एक second. Okay. An unbiased coin is tossed 5 times. 5 times. Find the probability of getting 3 heads. ओके. सो हा प्रॉब्लेम आहे
किती टाइम्स कॉइन टॉस केलेला आहे? 5 टाइम्स. एन ची व्हॅल्यू काय येणार? 5. ओके. आता परत पी ची व्हॅल्यू कॉइन आहे म्हटल्यावर काय येणार? 0.5 येणार. क्यू ची व्हॅल्यू येणार परत किती? 0.5 आणि गेटिंग 3 हेड्स म्हणजे आर ची व्हॅल्यू किती येणार? फाइंड काय करायचं तुम्हाला? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स असं म्हटलेलं आहे. सो आर ची व्हॅल्यू घ्यायची 3. सो सोल्युशन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करा. use the formula of binomial distribution and find the answer. So P of R equal to NCR P raised to R Q raised to N minus R. Multiply the मध्ये. Okay. Now just put the values. P of 3 is equal to N is 5 C 3. P is 0.5 raised to R is 3 into again Q. 0.5 n minus r means 5 minus 3 म्हणजे 2 येणार. Find probability of getting 3 heads. Answer 0.312. 0.312. 0.312. येतं का पुढं? हो सर 5. ठीक आहे 5 घ्या. सो दिस इज द आन्सर. चला कोणाचं याच्यापेक्षा काही वेगळं येतं का सांगा आन्सर. याच्यापेक्षा वेगळं येतं असं कोण आहे का? सगळेजण ट्राय करताय का? कॅल्सी वापरा तर समजणार, अदरवाईज समजणार नाही. स्वतःच्या कॅल्सीवर टाईप करा तर तुम्हाला लक्षात येईल काय चालू आहे, अदरवाईज काही समजणार नाही. ओके. चलो काय डाऊट आहे कोणाला? काय डाऊट आहे का? असेल तर विचारा, नसेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. नाही सर. ओके. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही बिंदास विचारा. ठीक आहे. तुम्ही काय विचारत नाही याचा अर्थ तुम्हाला काही डाऊट्स नाहीत असं समजून मी पुढे जाईल. एक होमवर्कला देतो सॉल्व्ह करा. एक होमवर्कला देतो सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 4 होमवर्कला ट्राय करायचं सगळ्यांनी. ओके. सो इफ अ फेअर कॉइन म्हणजे काय? दोन्हीकडं म्हणजे एकीकडे छापा एकीकडे काटा असायला पाहिजे. दोन्हीकडे छापा दोन्हीकडे काटा असला कॉइन नको आपल्याला. इफ अ फेअर कॉइन इज टॉस्ड 3 टाइम्स then find probability of getting exactly 2 heads. ओके. एक्झॅक्टली 2 heads. होमवर्कला सगळ्यांनी ट्राय करायचं आहे. ठीक आहे. होमवर्कला सगळ्यांनी हे ट्राय करायचं आहे. राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. राईट डाऊन. असं काय तर फालतूपणा करता म्हणून मी सगळ्यांना म्यूट केलेलं. परत मी आता म्यूट करतोय सगळ्यांना. ठीक आहे. जस्ट वेट. ठीक आहे. सो राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. So the probability that a person is swimmer, is
2/5 is 2/5. Full stop. What is the probability that out of 4 persons contacted at random, exactly one is a swimmer. Exactly one is a swimmer. Okay, so this is the question. आता given काय काय बघा. So what is given? बघा, the probability that the person is swimmer. एखादा माणूस स्विमर असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 2/5. ओके, एखादा माणूस स्विमर असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 2/5 आहे. 2/5. ओके, म्हणजे प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू दिली आहे 2/5. जर एखादा पर्सन स्विमर असण्याची प्रोबॅबिलिटी 2/5 आहे, तर तो स्विमर नसण्याची प्रोबॅबिलिटी किती? क्यू कसं काढणार? क्यू ची व्हॅल्यू कशी काढणार? येस, 1 - p करणार. सिंपल, 1 - p. ओके, 1 - p करा. सो 1 - p मीन्स 2/5. सो याचा आन्सर किती येतं? 3/5 येतो. 1 - सिम्पली तुम्हाला क्यू कसं काढायचं? 1 - p करायचं. 1 - p केलं की तुम्हाला काय मिळून जाईल? क्यू मिळून जाईल. ठीक आहे, 3/5. नेक्स्ट, तुम्ही किती पर्सन्सना कॉन्टॅक्ट केलेला आहे? 4 पर्सन्सना. 4 पर्सन्सना तुम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे. दॅट मीन्स n = 4. आणि त्या 4 माणसांपैकी एक माणूस स्विमर असेल, याची प्रोबॅबिलिटी काय हे त्यांनी विचारलेलं आहे. ओके, म्हणजे फाइंड काय करायचं तुम्हाला? R = 1. R = 1 म्हणजे 4 माणसांपैकी एक माणूस स्विमर असेल, याची प्रोबॅबिलिटी फाइंड करा असं त्यांनी सांगितलेलं. ठीक आहे, सो सिंपल, सगळ्या तुम्हाला गोष्टी मिळाल्या. प्रोबॅबिलिटी मध्ये हेच महत्वाचं आहे की प्रॉब्लेम मध्ये काय गिव्हन दिलेलं आहे ते फाइंड करणे हे महत्वाचं आहे आणि लिहिणे. बाकी फॉर्म्युला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा तर सेम आहे, त्यात काय बदल होत नाही. कुठला जरी प्रॉब्लेम आला, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला सेम राहतो. दॅट विल नॉट चेंज. सो सोल्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला वापरा. P of R = NCR, then P⁻R Q⁻n-R. Multiply the sign त्यामध्ये. Yes, now put the values. P of R ची व्हॅल्यू 1 टाका, N ची व्हॅल्यू 4 C1 into P. P is 2/5. 2/5 raised to R is 1. Again Q is 3/5 raised to N. N ची व्हॅल्यू 4 - 1 म्हणजे 3. याचा आन्सर कमेंट करा चला सगळ्यांनी. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 1 पर्सन इज अ स्विमर. याचा आन्सर कमेंट करा सगळ्यांनी. Yes, what is the answer? कमेंट करा चला. .3456. Yes, correct answer. 0.3456. सगळ्यांचा एवढा आन्सर आहे का चेक करा. 0.3456. ओके,
सगळ्यांचं एवढं आन्सर येतंय? So this is the probability of getting exactly one person is a swimmer. जर तुम्ही रँडमली कुठल्याही 4 माणसांना पकडलं, त्यातला एक माणूस स्विमर असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 0.3456. ओके, काय डाऊट आहे का सांगायच्या मध्ये? येस, काय डाऊट आहे का? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. डाऊट असेल तर कमेंट करा, आपण कमेंट मध्ये रिझॉल्व्ह करू सगळ्या गोष्टी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Write down question number 6. माईक सगळ्यांचे म्यूट आहेत. तुम्हाला जर काय बोलायचं असेल तर कमेंट थ्रू बोला. ओके, नेक्स्ट. So write down next question. The probability that a man aged 65 will live to 75 is 0.65 is 0.65. What is the probability? What is the probability that out of 10 men, which are now 65, 7 will live to 75. 7 will live to 75. Okay, so this is the question. ठीक आहे, सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? तुम्ही याचा आन्सर सांगा. थोड्या वेळापुरतं मी माईक अनम्यूट करतोय. येस, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? बोला. 0.65. येस, बरोबर. द प्रोबॅबिलिटी दॅट मॅन एजेड 65 will live to 75 is 0.65 सांगितलं त्याने. सो प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू घ्यायची 0.65. ठीक आहे, नेक्स्ट क्यू ची व्हॅल्यू काढा. क्यू कसं काढणार? क्यू इक्वल टू ऑफकोर्स 1 मायनस पी करा. 1 मायनस 0.35. येस, करेक्ट. 0.35 दॅट इज क्यू. ओके, नेक्स्ट एन ची व्हॅल्यू किती घेणार सांगा. व्हॉट इज एन? एन ची व्हॅल्यू किती घेणार? क्वेश्चन बघून सांगा. येस, 10. बरोबर. तुम्ही 10 माणसांना कन्सिडर करणार आहे. आउट ऑफ 10 मेन म्हटलं का? आउट ऑफ 10, 10 माणसांपैकी किती माणसं 75 वयापर्यंत जगतील? क्वेश्चन काय आहे? ज्यांचं वय 65 आहे ती माणसं 75 वयापर्यंत जगतील, त्यांची प्रोबॅबिलिटी 0.65 आहे. ओके, मग जर तुम्ही 10 माणसं पकडली की ज्यांचं वय 65 आहे ते माणसं 75 वयापर्यंत जगू शकतील,
याची प्रोबॅबिलिटी काढा. किती माणसं, कशाची व्हॅल्यू काढायची, आर किती घेणार? 10. एन 10 झाला, एन ची व्हॅल्यू 10 झाली. व्हॉट इज आर? आर काय येणार प्रोबॅबिलिटी मध्ये, हेच महत्वाचं आहे. हे बघा इथे दिलंय 7 विल लिव्ह टू 75 दिलंय का? क्वेश्चन बघा, व्यवस्थित वाचा. बघा, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 10 मेन, 10 माणसांपैकी, विच आर नाव 65, 10 माणसं 65 वयाची आहेत, 7 माणसं 75 वयापर्यंत जगतील. म्हणजे एन ची व्हॅल्यू झाली 10. ओके, आणि तुम्हाला आर ची व्हॅल्यू ठेवायची आहे 7. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? येस, इज इट क्लिअर टू ऑल? एन आर ची व्हॅल्यू क्लिअर आहे का? ठीक आहे, एन आर. ओके, सो मग आता बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला वापरा. बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करा सगळ्यांनी. येस, बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करा. पी ऑफ आर इक्वल टू, व्हॉट इज द फॉर्म्युला? NCR P raised to R into Q raised to N minus R. Now just the put values here. P of 7 equal to N, 10 C7 into P is 0.65 raised to R again 7 into again Q is 0.35 raised to N minus R, 10 minus 7. So what is answer? 0.2522. 0.2522, correct. 0.2522. So this is the final answer. चेक करा सगळ्यांनी, सगळ्यांचं एवढं आन्सर येत आहे का? ओके, 0.2522 is the answer. येस, सगळ्यांचं एवढं आन्सर येतंय का? ओके, कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, नसेल तर आपण लास्ट एक प्रॉब्लेम सोडवणार आणि थांबणार आहे. ओके, yes, if anyone is having doubt you can ask. If no, then we will solve next question. Last question from today's lecture. Okay, no doubt. Next question, number 7. Write down, assuming that 2 in 10 industrial accident. बोला, हॅलो, बोला. Are due to fatigue. Hello, are due to fatigue. Find probability that exactly 2 out of 8 accidents, out of 8
accidents will be due to fatigue. Will be due to fatigue. Okay, so this is the question. Now read question carefully and tell me what is the value of probability P. Yes. प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू किती घेणार एवढं सांगा. प्रोबॅबिलिटीच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय हे ओळखायलाच तुम्हाला जास्त वेळ लागतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस पाहिजे. बाकी फॉर्म्युला तर सिंपल आहे, जस्ट व्हॅल्यू पुट केलं की तुम्हाला विदिन 1 स्टेप आन्सर मिळेल. प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू किती घेणार बोला. येस, हे बघा इथे दिलंय तुम्हाला 2 in 10 इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट दिलंय का. 10 पैकी 2 ऍक्सिडेंट हे कोणामुळे होतात, ड्यू टू फटिग. ओके, म्हणजे 2/10, 10 पैकी 2 म्हणजे 2/10. ओके, म्हणजे पी झालं 0.2. आता मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्यू. व्हॉट इज क्यू. येस, बोला. व्हॉट इज क्यू. Mic is open to all. One minus P. 0.8. Yes, 1 minus P. So 1 minus P means 1 minus 0.2. That is 0.8. Next, P मिळाला, Q मिळाला. Next, what is the value of N? N काय घेणार हेच तुम्हाला समजणं गरजेचं आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ N? 8. 8. Yes, out of what, find the probability that exactly 2 out of 8 accident, 8 पैकी 2 तुम्हाला आता त्याची प्रोबॅबिलिटी काढायची. N ची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची 8 आणि R ची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची 2. 2 ऍक्सिडेंट 8 पैकी हे फटिग मुळे होतात हे सांग, याची प्रोबॅबिलिटी काढा म्हणून त्यांनी सांगितलं. सो जस्ट again we have got all the values. Solution, just use formula, put these all values, you will get answer. So probability of R by binomial function, we calculate this by using formula NCR P raised to R into Q raised to N minus R. Simple formula it is. So P, probability of getting 2 accidents due to fatigue. Just put the values. N is again 8. C R. R is 2 into P is 0.2 raised to R 2 into Q is 0.8. Again N minus R means 8 minus 2. Find answer. Find out the answer. 0.293. 0.2936. Okay, 0.2936. So this formula is very important. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. हा जो फॉर्म्युला आहे हे आता जे आपण बघतो ते बायनॉमियल फंक्शनचं बघतो. This is all about the binomial function. And there is another different formula for Poisson distribution and another different formula or different method for the normal distribution. प्रत्येक डिस्ट्रीब्युशन साठी वेगळा फॉर्म्युला आहे आणि हा जो फॉर्म्युला आहे, दिस फॉर्म्युला इज फॉर द बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये सांगितलेलं असतं कुठल्या मेथडने तुम्हाला सोडवायचं आहे. ओके, ठीक आहे, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आज आपण इथे थांबतो. सर क्वेश्चन दाखवा जरा.
सर आज पॉइझन डिस्ट्रीब्युशन घेतलं पण ते काय समजलं नाही कुठं कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये. आपण घेतलं की क्लासमध्ये, तुम्ही नव्हता का? नाही सर. ओके, घेऊ आपण. हे झालं की पॉइझन डिस्ट्रीब्युशन घेऊ. ठीक आहे. हा सर. चलो, कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, नसेल तर थांबू आपण. नेक्स्ट लेक्चरला पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सर ते मीन कसं काढतात ते पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये? मीन इज इक्वल टू एन इंटू पी. मीनची जी व्हॅल्यू आहे ती एन इंटू पी करायची. एन ची व्हॅल्यू असते आणि पी. हे एन इंटू पी केलं की यू विल गेट मीन. हा सर, मला वाटलं एन इंटू आर करायचं. नाही, एन इंटू पी. एन इंटू पी केलं की तुम्हाला मीन मिळेल. ते पण प्रॉब्लेम आपण सोडवू. सोपे आहेत ते प्रॉब्लेम. हा सर. ओके. ओके. चला, अजून कोणाला थँक्यू सर. ओके.